विद्यार्थिनींनो, पाठीमागच्या तासाला आपण स्वयंपूर्णांक 2 भिन्नतेचे आकलन व विशिष्ट गरजांची ओळख या मॉड्यूलमध्ये घटक क्रमांक 1 शारीरिकदृष्ट्या भिन्न असलेल्या मुलांची कारणे, वैशिष्ट्ये व गरजा. शारीरिकदृष्ट्या भिन्न असलेल्या मुलांची कारणे, वैशिष्ट्ये आणि गरजा या घटकामध्ये दृष्टिदोष असणारी मुलं, कर्णबधिर असणारी मुलं या 2 मुलांच्या बाबतीत आपण पाठीमागच्या तासाला विचार केला. दृष्टिदोष म्हणजे अंध असणारी मुलं आणि कर्णबधिर म्हणजे बहिरी असणारी मुलं त्यांच्या व्याख्या आपण पाहिल्या, त्याचबरोबर त्यांची वैशिष्ट्ये पाहिली. शिक्षकांनी यांच्या बाबतीत नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे याचाही आपण विचार केला. त्याचबरोबर या अंध असणाऱ्या मुलांची किंवा कर्णबधिर असणाऱ्या मुलांची नेमकी शारीरिक गरजा किंवा त्यांच्या दोषाची कारणे कोणती असतात याचा आपण त्यावेळी विचार केला. याच्यानंतर आपण पुढचा जो मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे शरीर गतिकीय किंवा स्नायू गतिकीय भिन्नता असणारी मुले. शरीर किंवा स्नायू गतिकीय भिन्नता असणारी मुले. आता त्याचं टायटल जर आपण विचार घेतलं, शरीर गतिकीय म्हणजे शरीराची गती किंवा शरीराची क्रियाकौशल्य किंवा शारीरिक हालचाली, किंवा स्नायू गतिकीय म्हणजे स्नायूंची गती किंवा स्नायूंची हालचाल याच्या बाबतीत भिन्न असणारी जी मुलं आहेत याच्या अनुषंगाने आपण विचार करणार आहोत. आता शरीर गतिकीय किंवा स्नायू गतिकीय याचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस या संकल्पनेचा किंवा या शब्दांचा प्रत्यक्ष सहसंबंध हा शरीरामध्ये असणारी वेगवेगळ्या स्वरूपाची जी हाडं आहेत, मग हाताची हाडं असतील, पायाची असतील किंवा शरीरामध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची हाडं आहेत त्या प्रत्येक हाडांचा आपल्या शारीरिक गतीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंध असतोच. किंवा शारीरिक गतीवरती शरीरामध्ये असलेल्या प्रत्येक हाडांचा कोणत्या ना कोणत्या प्रकारचा प्रभाव हा निश्चितपणे पडलेला असतो. म्हणजे शरीरामधले हाडं किंवा स्नायू किंवा शरीर हे सलग बनलेलं नाही. जसं स्नायूने आणि हाडाने बनलेलं आहे तसंच हाडं जोडण्यासाठी किंवा स्नायू जोडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सांधे शरीरामध्ये निर्माण झालेले असतात. असे सांधे म्हणजे हाडे, स्नायू आणि सांधे यांच्या कार्यशैलीमध्ये अडथळा निर्माण करणारा जो शारीरिक दोष असतो किंवा मेंदूच्या पक्षघातामुळे, पॅरालिसिस ज्याला आपण म्हणतो, मेंदूच्या पक्षघातामुळे शारीरिक व्यंग निर्माण होते आणि त्याचा शरीराच्या कार्यशैलीवरती परिणाम होतो. त्या परिणामाला शरीर गतिकीय किंवा स्नायू गतिकीय असं म्हणतात. म्हणजे त्या गतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा किंवा विशिष्ट प्रकारचा अडथळा निर्माण होतो. आणि हा अडथळा का निर्माण होतो तर त्याचं कारण व्याख्येमध्ये सांगितलेले. नेमकं काय की हाडं आहेत, स्नायू आहेत किंवा सांधे आहेत, याची एक विशिष्ट प्रकारची सुरक्षित स्वरूपाची अशी एक कार्यशैली असते आणि त्या सुरक्षित कार्यशैलीमुळे आपल्या शरीराला एक विशिष्ट प्रकारची गती प्राप्त झालेली दिसून येते. कारण या कार्यशैलीसाठी आवश्यक असणारी ऊर्जा शरीरामध्ये आपोआप निर्माण होत असते आणि त्यामुळे एक वेगळ्या प्रकारची गती आपल्याला निर्माण होते. पण त्याच्यामध्ये जो अडथळा निर्माण होतो
त्याला शरीर गतिकी किंवा स्नायू गतिकी असं समजलं जातं. किंवा बऱ्याच वेळा मेंदूचा पक्षघात झाल्यामुळं एक विशिष्ट प्रकारचं शारीरिक व्यंग तयार होतं. कारण पक्षघातामुळे शरीराच्या कोणत्या ना कोणत्या अवयवावरती विपरीत परिणाम होतो आणि ते अवयव निष्काम झालेले दिसून येतात, निष्क्रिय झालेले दिसून येतात किंवा त्यांची कार्यक्षमता ही अत्यंत कमी झालेली दिसून येते किंवा ते अवयव अकार्यक्षम बनलेले दिसून येतात. त्यामुळे शरीराच्या कार्यशैलीवरती, कृतीशैलीवरती, कार्यावरती, गतीवरती जो परिणाम होतो त्या परिणामाला शरीर किंवा स्नायू गतिकीय असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ आपल्या हातापायामध्ये अशक्तपणा जर असेल किंवा आपले सांधे दुखत असतील किंवा हातापायाचे स्नायू दुखत असतील किंवा त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची कमजोरी आलेली असेल तर त्याचा आपल्या शरीराच्या हालचालीवर, शरीराच्या कार्यशैलीवर, शरीराच्या गतीवर निश्चितपणे परिणाम होत असतो. आणि हा परिणाम काही प्रासंगिक कारणामुळे निर्माण झालेला दिसून येतो किंवा जन्मतः तो निर्माण झालेला दिसून येतो. शरीर गतिकीयचा सरळ संबंध जर आपण विचारात घेतला तर शरीराची कोणतीही कृती सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी जे भाग उपयुक्त ठरतात त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होतो. आणि असे भाग शरीराचे जे आहेत ते म्हणजे हाडं आहेत, स्नायू आहेत किंवा सांधे आहेत आणि याच्या कार्यशैलीवरती परिणाम किंवा अडथळा निर्माण झाल्यामुळे एक शरीर गतिकीय भिन्नता निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. आपण पाहतो की शारीरिक अपंगत्वामुळे बऱ्याचदा, म्हणजे दुसरी व्याख्या आपण पाहू, त्याचं स्पष्टीकरण अगोदर तर नंतर मी व्याख्या तुम्हाला सांगतो की बऱ्याचदा काय होतं की शारीरिक अपंगत्वामुळे, म्हणजे अपंगत्व कशामुळे येतं ते आता वेगवेगळ्या स्वरूपाची उदाहरणं आपण नंतर पाहूया. पण शारीरिक अपंगत्वामुळे स्नायू किंवा सांधे किंवा हाडं जे असतात शरीराची त्यांची हालचाल करता येणं शक्य नसतं. अशा व्यक्तींचा समावेश अस्थिव्यंगामध्ये होतो. आणि अस्थिव्यंग निर्माण झालं की शरीर गतिकीय किंवा स्नायू गतिकीय मध्ये भिन्नता निर्माण झालेली दिसून येते. त्याची हालचाल मंदावलेली आपल्याला दिसून येते. एवढं आपल्याला एक साधी व्याख्या पुन्हा करता येईल की शारीरिक अपंगत्वामुळे स्नायू, हाडे किंवा सांधे यांच्या हालचाली करणे शक्य होत नाही किंवा त्यांच्या हालचालीवरती मर्यादा येतात. त्यामुळे अशा व्यक्तीमध्ये अस्थिव्यंगत्व निर्माण होते आणि अस्थिव्यंगत्वामुळे शरीराच्या कार्यकुशलतेवरती किंवा कार्यकौशल्यावरती जो परिणाम होतो तो परिणाम म्हणजे शरीर गतिकीय किंवा स्नायू गतिकीय होय. आता उदाहरणार्थ बऱ्याच वेळा काय होतं की दैनंदिन जीवनामध्ये विविध कारणामुळे अपघात घडतात. सायकलवरून पडतो, मोटरसायकलवरून किंवा वेगवेगळ्या 4 व्हीलर्स असतात त्यांच्यामुळे अपघात घडलेला दिसून येतो. किंवा खेळताना आपण पडतो, झाडावर चढल्यानंतर आपण खाली पडतो, उंच इमारतीवरून पाय घसरून आपण पडतो, जिन्यातून पाय घसरून पडतो, रस्त्याने चालताना आपण पडतो. कधी आपल्या सवंगड्यामध्ये मारामारी होतात, त्याचा मार आपल्याला लागतो. बऱ्याचदा भूकंप होतात, ज्वालामुखी होतात, त्याच्यामुळे जी घरांची किंवा झाडाची किंवा निसर्गाची जी हानी होते त्याच्यामुळं मानवी आपत्ती निर्माण झालेली दिसून येते. वेगवेगळ्या प्रकारचे स्फोट होतात, त्याच्यामुळे देखील अपघात होण्याची शक्यता असते. आणि अशा अपघातामुळे जे अस्थिव्यंगत्व तयार होत असतं किंवा जे अपंगत्व तयार होत असतं ते कायमस्वरूपी असतं किंवा तात्पुरत्या स्वरूपाचं वय नसतं. म्हणून अस्थिव्यंगाची परिस्थिती जरी बालपणी जन्म घेतल्यानंतर जरी निर्माण झाली नसली किंवा जन्मावस्थेत जरी निर्माण झाली नसली किंवा जन्माच्या वेळी निर्माण झाली नसली तरी
ती भविष्यामध्ये निर्माण होऊ शकते. बऱ्याचदा असंही होऊ शकतं की मूल ज्यावेळेस जन्माला येतं त्यावेळेस त्याला योग्य रीतीने पूरक किंवा पोषक अशी परिस्थिती किंवा वातावरण प्राप्त झालं नाही तर बालपक्षघात येण्याची शक्यता असते. म्हणजे ऑक्सिजनचा थोडा जरी पुरवठा त्याला कमी पडला तरी त्याच्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवावरती परिणाम झालेला दिसून येतो आणि कायमस्वरूपी त्याला एखाद्या विशिष्ट अवयवाचं अपंगत्व येण्याची शक्यता असते. अगदी पोलिओसारखा देखील कायमस्वरूपी जो बरा न होणारा आजार असतो तोही निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून असे जे काही आजार असतात ते आजार जे आपल्या अस्थिशी म्हणजे हाडांशी निगडीत असतात, स्नायूंशी निगडीत असतात, सांध्यांशी निगडीत असतात आणि त्या आजारामुळे एक अपंगत्व किंवा व्यंगत्व निर्माण होतं आणि त्याचा परिणाम शरीराच्या कार्यशैलीवर झालेला आपल्याला दिसून येतो. आता हे जे अशी शारीरिक गतिकीय वा स्नायूगतिकीय असणारी जी मुलं असतात त्या मुलांची नेमकी वैशिष्ट्ये कोणती असतात त्या वैशिष्ट्यांचा आपण विचार करूया. आता या मुलांच्याकडे जर आपण पाहिलं किंवा या व्यक्तींकडे जर आपण पाहिलं तर सहजपणे त्यांचं एक वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसून येतं. ते म्हणजे त्यांचे हात पाय किंवा त्यांची बोटं किंवा त्यांची मान किंवा पाठीचा मणका किंवा पाठीचा कणा किंवा खांदे किंवा कमरेमध्ये भाग, पाठीमध्ये भाग यामध्ये एक वेगळ्या स्वरूपाचे दोष निर्माण झालेले दिसून येतात. हात पाय असेल, हातापायाची बोटे असतील, मान असेल, पाठीचा कणा असेल किंवा कमरेचं हाड असेल याच्यामध्ये एक वेगळेपण असलेलं आपल्याला जाणवतं. म्हणजे वेगळेपण म्हणजे त्याच्यामध्ये दोष असलेले दिसून येतो. एक वैशिष्ट्य असलेलं दिसून येतं. दुसरं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य यांचं असलेलं दिसून येतं की शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे सांधे आहेत, गोठ्याचा सांधा असेल किंवा गुडघ्याचा सांधा असेल किंवा बोटाचे सांधे असतील तर याच्यामध्ये सातत्याने वेदना होत असतात किंवा दुखत असतं आणि त्यामुळे ते व्यवस्थित हालचाल करू शकत नाही किंवा आवश्यक असलेलं कार्य इतर सर्वसामान्य मुलांच्या प्रमाणे करू शकत नाही. म्हणजे बोटात जर वेदना होत असेल तर सर्वसामान्य मुलगा ज्या पद्धतीने लिहितो किंवा लेखन काम करतो त्या पद्धतीने तो लिहित नाही. किंवा त्याला पाठीचा आजार असेल, पाठीच्या कण्याचा आजार असेल किंवा त्याचे सांधे दुखत असतील, सर्वसामान्य मुलगा ज्या पद्धतीने सायकल चालवतो किंवा चालतो त्या पद्धतीने त्या सांध्यामध्ये वेदना होत असल्यामुळे तो चालू शकत नाही. म्हणजे हे थोडंसं भिन्नत्व त्याच्यामध्ये असलेलं दिसून येतं. त्याच्यानंतर अशा ज्या व्यक्ती असतात या व्यक्तीचं चालणं जे असतं दैनंदिन चालणं साधं सिंपल रस्त्याने चालणं असेल किंवा कोणत्या ठिकाणी चालत असेल तर त्याचं चालणं हे नैसर्गिक नसतं. थोडंसं एक त्याच्या चालण्याच्या कृतीमध्ये किंवा शैलीवरती एक विशिष्ट प्रकारचा प्रभाव पडलेला दिसून येतो कारण त्याचं चालणं हे नैसर्गिक नसतं. त्यामुळं बऱ्याच वेळा अशा व्यक्तींना इतर साहित्याचा साधनांचा किंवा व्यक्तींचा म्हणजे उदाहरण कुबड्या घेऊन चालणं किंवा काठीचा आधार घेऊन चालणं तर किंवा व्हीलचेअरचा आधार घेऊन चालणं अशा व्यक्तींना इतर साधनं किंवा व्यक्तीचा आधार घेऊन मार्गक्रमण करावं लागतं किंवा चालावं लागतं. त्यानंतर आणखी एक वैशिष्ट्य असं दिसून येतं की अशी जी मुलं असतात किंवा असे जे व्यक्ती असतात ह्या व्यक्तींच्या ज्या दिनचर्येमध्ये ज्या गोष्टी घडतात उदाहरणार्थ उठणे, बसणे, चालणे किंवा कोणत्याही प्रकारचं चालताना, बसताना, उठताना किंवा बसल्यानंतर जे वेगवेगळ्या प्रकारची कामं करावी लागतात ते करताना त्यांना अडचणी येतात. म्हणजे उठताना त्रास होतो, चालताना त्रास होतो किंवा बसतानाही त्रास होतो. म्हणजे या कृती करताना त्यांना थोडं अडथळल्यासारखं वाटत असतं. त्याच्यानंतर पुढचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य या व्यक्तींचं सांगता येईल किंवा या मुलांचं सांगता येईल
की कारक कौशल्यावरती त्यांचं नियंत्रण कमी असतं, म्हणजे तोल जाण्याची शक्यता असते. म्हणजे उदाहरणार्थ जर ह्या व्यक्तीचे सांधे किंवा हाडं किंवा स्नायू दुखत असतील तर ती व्यक्ती चालत असते त्यावेळेस त्याच्यामध्ये नैसर्गिकपणा नसतो, त्यामुळे तोल जाण्याची शक्यता असते. म्हणजे इतर व्यक्तीच्या कारक क्रियाकौशल्यामध्ये किंवा क्रियाकृतीमध्ये जो सर्वसाधारणपणा दिसतो किंवा जो नैसर्गिकपणा दिसतो तो नैसर्गिकपणा अशा व्यक्तींच्या बाबतीत किंवा मुलांच्या बाबतीत आपल्याला दिसून येत नाही. ही वेगवेगळ्या स्वरूपाची वैशिष्ट्ये अशा शरीरगतिकीय किंवा स्नायुगतिकीय भिन्नता असणाऱ्या मुलांच्या बाबतीत आढळलेले दिसून येतात. त्यानंतर ह्या मुलांच्या बाबतीमध्ये आणखी काही वैशिष्ट्ये असलेले आपल्याला दिसून येतात. ही मुलं जी असतात ही बौद्धिकदृष्ट्या सक्षम असू शकतात, जरी अस्थिव्यंग असला तरी त्यांच्या बौद्धिक क्षमतेवर किंवा बौद्धिक कौशल्यामध्ये अडथळा निर्माण होईलच असं नाही. सर्वसामान्य मुलांप्रमाणे ही मुलं अभ्यास करू शकतात, वाचन करू शकतात किंवा आपलं मत व्यक्त करू शकतात. त्यांची बौद्धिक क्षमतेमध्ये अडथळे येत नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या वेळेस शेवटी मानसिक त्रास हा होतच असतो आणि मानसिकतेचा बौद्धिक क्षमतेवरती परिणाम होत असतो. हे वैज्ञानिकदृष्ट्या सत्य असलं तरीही एखाद्या मुलाचा हात दुखत असेल किंवा हातामध्ये काही व्यंग असेल तर त्याचा डायरेक्ट बौद्धिक क्षमतेवरती जितका मोठा परिणाम व्हायला पाहिजे तितका परिणाम होत नाही. म्हणजे बौद्धिक कौशल्यामध्ये म्हणजे जे त्यांना आत्मसात करायचं आहे त्यामध्ये फारसे अडथळे निर्माण होत नाही. हे या मुलांचं एक वैशिष्ट्य असलेलं दिसून येतं. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे काय, आणखी एक या मुलांचं वैशिष्ट्य सांगतील की ही मुलं भावनिकदृष्ट्या संवेदनशील असतात, जास्त इमोशनल असतात. साहजिक आहे की शरीरामध्ये एक विशिष्ट प्रकारचा व्यंग तयार झालेला दिसून येतो. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या मुलाच्या हाताची बोटं वाकडे असतील तर ही मुलं जास्त संवेदनशील असतात, भावनिक असतात. समाज किंवा समूहातल्या व्यक्ती, कुटुंबातली व्यक्ती किंवा इतर दूरच्या व्यक्ती आपल्याकडे कोणत्या भावनेने किंवा कोणत्या नजरेने पाहतात याचा ते सातत्याने विचार करताना दिसून येतात. त्यामुळे ही मुलं जास्त जास्त संवेदनशील बनलेली दिसून येतात. आणि संवेदनशील बनलेली आणखी एका कारणामुळे बनलेली दिसून येतात की सर्वसामान्य मुलांच्या प्रमाणे त्यांची शारीरिक गती किंवा स्नायूची गती ही आढळून येत नाही आणि ती गती पकडण्याचा ही मुलं प्रयत्न करतात. त्यावेळेस मी हे करू शकेल किंवा करू शकणार नाही अशी सकारात्मक आणि नकारात्मक अशी दोन्ही प्रकारची भावना त्यांच्यामध्ये किंवा दोन्ही प्रकारचे विचार त्यांच्यामध्ये एकाच वेळी निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे ही मुलं जास्त संवेदनशील बनलेली दिसून येतात. त्याचबरोबर या मुलांच्या बाबतीत एक आणखी वैशिष्ट्य असलेलं दिसून येतं की ही मुलं त्यांच्यामध्ये जे व्यंग निर्माण झालेले असतं, शारीरिक व्यंग असेल, हे स्वतःच्या व्यंगाबद्दल जास्त संवेदनशील असतात. म्हणजे एखादी व्यक्ती पाठीचा कणा एखाद्या व्यक्तीचं वाकलेलं असेल तर ती व्यक्ती त्या व्यक्तीमध्ये एक वेगळ्या प्रकारचं न्यूनगंड निर्माण झालेलं दिसून येतो की इतर व्यक्तींप्रमाणे मी का नाही, किंवा एखाद्या व्यक्तीचा हात वाकडा असेल, सांधे दुखत असतील किंवा एखाद्या व्यक्तीला पाठीमध्ये कुबड आलेलं असेल किंवा एखाद्या व्यक्तीची मान वाकडी झालेली असेल, एखाद्या व्यक्तीचा पाय वाकडा झालेला असेल, बोटी वाकडी झालेली असतील, हातपाय सरळ नसतील, तर अशा व्यक्ती ज्या असतात आपल्या अवयवाच्या बाबतीत जास्त संवेदनशील असलेल्या दिसून येतात. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे अशा व्यक्तीच्या कोणत्याही कारक कौशल्यामध्ये सहजपणे अडथळा येऊ शकतो. म्हणजे अशी वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्ये तुम्हाला मी सांगितली की
हात पाय किंवा बोटे मान पाठीचा कणा किंवा शरीराचे कोणते अवयव याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचे दोष या मुलांच्यामध्ये आढळतात. जे वेगवेगळ्या प्रकारचे संधी असतात त्यामध्ये ते सातत्याने वेदना होत असतात, त्यामुळे ते व्यवस्थित हालचाल करू शकत नाही. असे जे विद्यार्थी असतात किंवा व्यक्ती असतात यांचं चालणं हे नैसर्गिक राहत नाही किंवा नैसर्गिक नसतं. त्यांना इतर व्यक्तींची किंवा इतर साधनांची गरज लागते किंवा आधार घ्यावा लागतो. सर्वसाधारण क्रिया जी असतात, उठणे, बसणे, चालणे, म्हणजे बसल्यानंतर उठणे किंवा उठल्यानंतर बसणे किंवा उठल्यानंतर चालायला लागणे, ह्या ज्या क्रिया असतात ह्या क्रिया ज्या असतात या क्रिया करताना त्यांना अडचणी येत असतात. आणि त्याचबरोबर दैनंदिन स्वरूपाची वेगवेगळ्या स्वरूपाची जी कार्य आहेत ही कार्य करताना किंवा त्यासाठी आवश्यक असणारी जी कौशल्य आहेत त्या कौशल्यावरती यांचं नियंत्रण कमी असतं. त्याचबरोबर आणखी एक वैशिष्ट्य की ह्या मुलांच्या बाबतीत अस्थिव्यंग जरी असला तरी बौद्धिक क्षमता विकसित व्हायला यांच्यामध्ये फारसा अडथळा जाणवत नाही. भावनिकदृष्ट्या ही मुलं अत्यंत संवेदनशील असतात. त्याहीपेक्षा स्वतःच्या व्यंगाच्या बाबतीत ही मुलं जास्त संवेदनशील असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मगाशी तुम्हाला सांगितलं की कारक कौशल्यावरती यांचं नियंत्रण हे कमी असतं, कारण त्याला आधाराची गरज असते. त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं व्यंग निर्माण झालं दिसून येतं. त्यामुळं जितक्या प्रमाणात गती प्राप्त व्हायला पाहिजे किंवा जितक्या प्रमाणात त्या अवयवांकडून शारीरिक गती किंवा शारीरिक कार्य होणं अपेक्षित असतं तितकं ते होत नाही. त्यामुळं कारक कौशल्यामध्ये अशा व्यक्तीच्या बाबतीत किंवा मुलांच्या बाबतीत अडथळे निर्माण होत असतात. आता ही जी मुलं आहेत या मुलांची आपण वैशिष्ट्ये पाहिली. याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या या मुलांच्या बाबतीत नेमक्या समस्या कोणत्या निर्माण होतात आणि त्या समस्या पाहिल्यानंतर शिक्षकाने ह्या मुलांच्या समस्या दूर होण्यासाठी किंवा त्यांच्या गरजा भागवण्यासाठी नेमकी शिक्षकाने कोणती भूमिका पार पाडली पाहिजे किंवा शिक्षकाने काय केलं पाहिजे याचा आपण विचार करूया. याच्यामध्ये समस्या काय आहे ही पहिली गोष्ट म्हणजे ही मुलं भावनिकदृष्ट्या खूप संवेदनशील किंवा ओथळ असतात. त्यामुळे भावनिकदृष्ट्या ही मुलं संवेदनशील राहिली तरी त्यांची भावनिक संतुलन निर्माण करायला बऱ्याच वेळा अडथळे किंवा अडचणी निर्माण होतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीला अशा अपंग असणाऱ्या व्यक्तीला जर काही मानसिक त्रास झाला किंवा कुणी सदोष त्या व्यक्तीच्या बाबतीत उपचार केले किंवा त्या व्यक्तीच्या बाबतीत काही चर्चा केली किंवा त्या व्यक्तीच्या बाबतीत काही बोललं तर अशा व्यक्ती भावनिकदृष्ट्या एकदम हतबल होतात. त्यांचं संतुलन ढासळलेलं आपल्याला दिसून येतं. आणि दुसरी एक समस्येच्या बाबतीत असते की आपण इतरांपेक्षा वेगळा आहोत असा एक समज त्यांनी कायमस्वरूपी त्यांच्या स्वतःमध्ये निर्माण केलेला असतो. अशा प्रकारची जी भावना निर्माण झालेली असते एक त्यांची समस्या असते. बऱ्याच वेळा ते ज्या कुटुंबात राहतात त्या कुटुंबाने जरी त्यांना वेगळं समजलं नसलं तरी त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारचा एक वेगळा विचार वेगळी भावना कायमस्वरूपी निर्माण झालेली दिसून येते की मी अपंग आहे, मी अस्थिव्यंग आहे, मला व्यवस्थित काम करता येत नाही, मला व्यवस्थित चालता येत नाही, उठता येत नाही, बसता येत नाही, कामं करता येत नाही, अशा प्रकारची वेगळ्या प्रकारची स्थिर स्वरूपाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली दिसून येते. ही एक त्यांच्यामध्ये असलेली समस्या असते. आणि पुढची एक समस्या असते की इंद्रिय अपंगत्व यांच्यामध्ये असले दिसून येते. हात असतील, पाय असतील किंवा शरीराचा कोणताही अंश त्याच्यामध्ये अपंगत्व असतं आणि हे अपंगत्व चिरकालीन असतं, स्थायी स्वरूपाचं असतं किंवा त्याच्यावरती वेगवेगळ्या स्वरूपाचे उपचार करून त्याच्या कार्यशैलीमध्ये सुधारणा करून आणता येऊ शकते. पण काही केलं तरी काही ना काहीतरी किंवा कोणत्या ना कोणत्या क्षमतेचं अपंगत्व अशा बालकामध्ये किंवा अशा विद्यार्थ्यामध्ये व्यक्तीमध्ये निर्माण झाले दिसून येतं. ते कायमस्वरूपी असतं, त्यामुळे ती त्यांच्या दृष्टीने समस्या असेल दिसून येते. त्याचबरोबर अशा विद्यार्थ्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची न्यूनगंडाची भावना निर्माण झाली दिसून येते.
मी इतरांपेक्षा वेगळा आहे, मी अपंग आहे. इतरांना जे जमतं ते मला जमत नाही. इतर लोक जे काम करतात, इतर लोकांची जी कार्यशैली आहे तशी माझी कार्यशैली नाही. अशा प्रकारची न्यूनगंडाची भावना, म्हणजे ते स्वतःला कमी लेखतात, स्वतःला लेखतात आणि बऱ्याचदा सामाजिक प्रवृत्तीही अशा मुलांना, अशा व्यक्तींना कमी लेखतात. त्यांचं सामाजिक ज्या प्रवृत्ती असतात त्या प्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षपणे अशा व्यक्तींना कमी लेखतात आणि त्याचा परिणाम अशा मुलांच्यावरती किंवा व्यक्तीवरती होत असतो. त्यामुळे एक न्यूनगंडाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झालेली दिसून येते. त्याचबरोबर बऱ्याच वेळा या व्यक्तींच्या बाबतीत एक समस्या आपल्याला आढळते की लोक ज्यावेळेस समाजात किंवा समूहात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमात किंवा उपक्रमात वावरतात, फिरतात, आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळेस त्याचं जे अपंगत्व असेल त्या अपंगत्वाकडे जरी जाणीवपूर्वक इतर व्यक्तींनी लक्ष दिलं नाही तरी ते आपोआप जात असतं. त्यामुळं अशा व्यक्ती माझ्या अपंगत्वाकडेच पाहतात किंवा लक्ष देतात. अशा प्रकारची भावना, अशा प्रकारचा विचार त्याच्या मनामध्ये निर्माण होतो. त्यामुळं अशा व्यक्तींबद्दल सातत्याने राग या व्यक्तीमध्ये निर्माण होण्याची शक्यता असते. ती व्यक्ती सदिच्छ दृष्टिकोनातून पाहो, सदोष दृष्टिकोनातून पाहो किंवा निर्दोष दृष्टिकोनातून पाहो, पण या व्यक्तीला असं वाटतं की माझ्या अपंगत्वासाठी किंवा अपंगत्वाकडे हा तुच्छतेने पाहतो. त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा राग अशा व्यक्तीमध्ये निर्माण झालेला दिसून येतो. तर अशा प्रकारे ह्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत समस्या निर्माण झालेली दिसून येतात. तर अशी वैशिष्ट्ये असणारी मुलं किंवा अशा समस्या असणारी मुलं जी आहेत, तर त्यांच्या समस्या कमी होण्यासाठी किंवा त्यांच्या गरजा भागवण्यासाठी शिक्षकाने देखील काही प्रयत्न केले पाहिजेत. नेमके कोणते प्रयत्न केले पाहिजेत त्याचा आपण आताच्या तासाला म्हणजे आता विचार करूया. तर सर्वसाधारणपणे एक पहिली शिक्षकाने काळजी घेतली पाहिजे की त्यांच्यामध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. हे साहजिक आहे, शिक्षकाचं कर्तव्य, शिक्षकाची जबाबदारी आहे. वर्गामध्ये किंवा कुटुंबामध्ये वावरत असताना कुटुंब प्रमुखाने, कुटुंबातील प्रत्येक सदस्याने किंवा वर्गामध्ये तो वावरत असताना कोणत्याही विद्यार्थ्याकडून त्याला तुच्छतेची भावना किंवा तिरस्काराची भावना किंवा तिरस्काराची वागणूक वर्तणूक मिळणार नाही याची दक्षता शिक्षकाने घेतली पाहिजे. तसेच ती कुटुंबातली प्रत्येक व्यक्तीने घेतली पाहिजे की जेणेकरून त्याच्यामध्ये असलेला न्यूनगंड जो आहे तो न्यूनगंडाची भावना कमी व्हायला मदत होईल. दुसरं एक महत्त्वाचा मार्ग सांगता येईल की असे जे विद्यार्थी असतात, अपंग विद्यार्थी असतात, बौद्धिक कौशल्य त्यांचं चांगलं असलं तरीही सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक आणि त्यांचं प्रशिक्षण हे अशा विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरत असलं तरी ते तितकं परिणामकारक ठरत नाही. म्हणून विशेष प्रशिक्षण असलेल्या किंवा विशेष प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींची अशा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी नियुक्ती केली जावी. हा एक समस्येवरती मार्ग काढण्याचा एक उपाय आहे. दुसरं, अशा विद्यार्थ्यांमध्ये ज्या विशेष अक्षमता असतात त्या अक्षमतांचा शोध घेतला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ तो हाताची हालचाल का करू शकत नाही, कोणत्या कारणामुळे क्षमता कमी झालेली आहे त्याचा शोध घेतला गेला पाहिजे. त्याची बोटं दुखत असतील तर त्याचं नेमकं कारण काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तो जास्त वेळ वर्गात बसू शकत नाही, तो चालू शकत नाही व्यवस्थित, उठू शकत नाही व्यवस्थित, म्हणजे असं का होऊ शकतं, तर आणि त्याचा त्याच्या क्षमतेवर नेमका काय परिणाम होतो याचा शोध घेण्याचा शिक्षकाने प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर ही मुलं भावनिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असतात, त्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, जास्त सेन्सिटिव्ह होणार नाहीत, जास्त स्वतःचा किंवा इतरांचा त्रागा करणार नाही.
याची काळजी शिक्षकाने घेतली पाहिजे. म्हणजे पहिला मार्ग तुम्हाला सांगितला, न्यूनगंडाची भावना कमी होणार नाही किंवा न्यूनगंडाची भावना निर्माण होणार नाही. न्यूनगंडाची भावना निर्माण होणार नाही याची काळजी शिक्षकाने घेतली पाहिजे. दुसरं, आवश्यक अशा प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींची किंवा शिक्षकांची त्यांना शिकवण्यासाठी नियुक्ती केली पाहिजे. त्यांच्यामध्ये ज्या विशेष अक्षमता आहेत त्या अक्षमतांचा शोध घेऊन उपाय शोधले पाहिजेत. त्याचबरोबर चौथा एक मार्ग सांगितला, ही मुलं संवेदनशील असतात, भावनिकदृष्ट्या संवेदनशील असतात. मग भावनिकदृष्ट्या संवेदनशील असल्यामुळं कदाचित त्यांच्या मानसिक कार्यावर, मानसिक कृतीवरती परिणाम होण्याची शक्यता असते. ते जास्त हतबल होणार नाहीत यासाठी शिक्षकाने सातत्याने दक्ष राहायला पाहिजे. त्याचबरोबर पुढचा एक मार्ग आहे की वर्गामध्ये त्याचे जे सहकारी असतात किंवा शाळेमध्ये इतर जे शिक्षक असतात त्या शिक्षकांकडून किंवा सहकाऱ्यांकडून त्याच्या बाबतीत सहानुभूतीचे वर्तन सहजतेने घडलं पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये व्यंग आहे याची जाणीव त्याच्या सहकार्याकडून किंवा सहकारी जे शिक्षक आहेत त्यांच्याकडून होणार नाही याची दक्षता घेतली गेली पाहिजे. म्हणजे त्याला ते जाणवता कामा नये. म्हणून त्याचे जे मित्र असतील, मैत्रिणी असतील किंवा वर्ग शिक्षक असतील किंवा वर्ग शिक्षकांचे जे सहअध्यायी असतील त्यांनी तू व्यंग आहेस, तुझ्यामध्ये कुठल्या प्रकारचं व्यंगत्व आहे याची जाणीव त्याला होणार नाही अशा प्रकारचं वर्तन त्याच्या बाबतीत सातत्याने ठेवलं पाहिजे. म्हणजे सहानुभूतीने वर्तन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत पुनर्वसन केंद्रामध्ये काही शैक्षणिक किंवा काही व्यावसायिक किंवा काही वैद्यकीय उपचारांची सोयीसुविधा असते ती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुनर्वसन केंद्र राज्य शासनाने सुरू केलेले असतात किंवा वेगळ्या प्रकारच्या NGOजनी सुरू केलेले असतात, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशननी सुरू केलेले असतात, म्हणजे खाजगी संस्था असतात जे सामाजिक कार्य करतात किंवा शासनाने, राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाने अशी पुनर्वसन केंद्र उभारलेले असतात मदतीसाठी. जसे अस्थिव्यंग असणाऱ्या मुलांकरता तर तिथं काही शिक्षणाची सोय आहे का, व्यवसाय प्रशिक्षणाची सोय आहे का, काही उपचाराची सोय आहे का, जर असेल तर ती उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, धडपड केली पाहिजे आणि त्याचा लाभ अशा मुलांना मिळवून दिला पाहिजे. त्याचबरोबर अशी मुलं शाळेमध्ये जर असतील तर त्या मुलांच्यामध्ये विविध कौशल्य संपादन करण्यासाठी आवश्यक असणारं प्रशिक्षण दिलं पाहिजे किंवा त्यावरती सातत्याने जोर दिला पाहिजे. म्हणजे अशी मुलं थोडीशी अक्षम असतात, मग कोणत्या ना कोणत्या प्रकारची कौशल्य त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. मग चित्रकलेचं असेल, संगीताचं असेल किंवा खेळाचं कौशल्य असेल किंवा अन्य कोणत्याही प्रकारचं कौशल्य असेल ते कौशल्य त्याच्यामध्ये निर्माण झालं पाहिजे की जेणेकरून त्याच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये अडथळे निर्माण होणार नाही. त्याचबरोबर अस्थिव्यंगाचा प्रकार किंवा त्याची तीव्रता विचारात घेऊन अस्थिव्यंग तज्ज्ञ जे असतात, म्हणजे ऑर्थोपेडिक्स जे असतात, तर त्यांच्या सल्ल्याने काही त्याच्यावरती उपचार करता येणे शक्य आहे का, तर त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याद्वारे वेगवेगळ्या प्रकारचे वैद्यकीय उपचार करण्यासाठी त्याला किंवा त्याच्या कुटुंबांना, पालकांना सातत्याने मार्गदर्शन केलं पाहिजे किंवा कोणत्या ना कोणत्या कारणाने आवश्यक असणारी मानसिक असेल, आर्थिक असेल किंवा शारीरिक असेल किंवा वैद्यकीय असेल ती मदत उपलब्ध करून देण्याचा शिक्षकाने प्रयत्न केला पाहिजे. कारण शाळेमध्ये अशी काही फार त्यांची संख्या नसते. 100 मुलांच्या मागे 1-2 मुलांचं हे फार ते प्रमाण असलं दिसून येतं आणि सहजपणे एक शाळा अशा मुलांच्या बाबतीत कोणत्या ना कोणत्या प्रकारची
निश्चित स्वरूपात मदत उपलब्ध करून देऊ शकते. त्याचबरोबर अशा मुलांना आवश्यक असणारं साहित्य पुरवलं पाहिजे. मग कोणते असेल, म्हणजे काटे असेल, कोबडे असेल किंवा व्हीलचेअर असेल किंवा कोणते त्याला जे शारीरिक गती वाढवण्यासाठी किंवा आधार घेण्यासाठी ज्या साधनांची गरज असते ती साधनं त्याला उपलब्ध करून दिली पाहिजे. पूर्वी लहान मुलं अपंग असतील तर पांगुळगाडा असेल, पांगुळगाड्याच्या आधाराने ती मुलं चालत असत. मग अशा प्रकारचे एक साधनं त्याला उपलब्ध करून किंवा साहित्य उपलब्ध करून दिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो वर्गामध्ये किंवा शालेय वातावरणामध्ये ज्यावेळेस तो सहभागी होतो, शाळेमध्ये ज्यावेळेस तो उपस्थित राहतो त्यावेळेस किंवा तेव्हापासून त्याला एकही विद्यार्थी सतावणार नाही किंवा वर्गामध्ये असेल, शाळेच्या क्रीडांगणामध्ये असेल, शाळेच्या पोर्चमध्ये असेल, त्याला कुणीही ढकलणार नाही किंवा त्याला धक्का देणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचा मानसिक किंवा शारीरिक त्रास देणार नाही की जेणेकरून त्याच्या व्यंगावरती विपरीत परिणाम होऊ शकेल. यासाठी मात्र शिक्षकाने दक्ष राहिलं पाहिजे. त्याचबरोबर या मुलांच्या बाबतीत शिक्षकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या मुलांच्याकडे पाहण्याचा शिक्षकाचा दृष्टिकोन हा निरपेक्ष असेल, सुयोग्य असेल तर आपोआप इतर मुलांचा दृष्टिकोन देखील सहकार्याचा आणि सुयोग्य दृष्टिकोन निर्माण व्हायला मदत होते. म्हणून शिक्षकाने प्रत्येक वेळी त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सुयोग्यच ठेवला पाहिजे की जेणेकरून त्याच्या कार्यकुशलतेवरती, व्यंगत्वावरती कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही याची दक्षता किंवा याची काळजी शिक्षकाने घेतली पाहिजे. अशा प्रकारे आपण शारीरिक भिन्नता असणारी जी मुलं आहेत त्याच्यामधला तिसरा प्रकार आपण पाहिला, शरीर गतिकीय किंवा स्नायू गतिकीय भिन्नता. त्याचा आपण अर्थ पाहिला. शरीर किंवा स्नायू गतिकीय भिन्नता कशामुळे निर्माण होते त्याची वेगवेगळ्या स्वरूपाची उदाहरणं आपण पाहिली. त्यानंतर शरीर गतिकीय किंवा स्नायू गतिकीय भिन्नता असणाऱ्या मुलांची वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्ये कोणती असतात, त्यांच्या नेमक्या समस्या कोणत्या असतात आणि या समस्या दूर करण्यासाठी शिक्षकाने नेमक्या कोणत्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे किंवा शिक्षकाने नेमकी कोणती जबाबदारी पार पाडली पाहिजे याचा आपण क्रमाक्रमाने विचार केला. पुढच्या तासाला आपण बहुअक्षम मुले किंवा अपवादात्मक मुले, बहुअक्षम मुले म्हणजे नेमकं काय, त्यांची वैशिष्ट्ये काय असतात, बहुअक्षम मुलांच्या बाबतीत शिक्षकाने नेमकी कोणती जबाबदारी पार पाडली पाहिजे किंवा कोणते शैक्षणिक उपक्रम शिक्षकाने शाळेमध्ये आयोजित केले पाहिजेत याचा आपण पुढच्या तासाला विचार करूया.